रणवीर सिंगच्या दमदार अभिनयासाठी धुरंधर बघायला लोकांनी गर्दी केली, मात्र आउट ऑफ सिलेबसचा विषय गाजवला तो अक्षय खन्नाने. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या धुरंधर सिनेमाची यशस्वी घोडदौड सध्या सगळीकडे चर्चेत आहे. संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, रणवीर सिंग यांच्या धमाकेदार परफॉर्मन्समुळे धुरंधर लोकांच्या पसंतीस उतरलाय. टिपिकल स्पाय थ्रिलरला बगल देत आदित्य धरने या चित्रपटाच्या माध्यमातून एक धाडसी प्रयोग केलाय. या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे जितू व्हिडिओकॉन, अर्थात अक्षय खन्ना. अक्षय खन्नाच्या या यशाचं गमक नेमकं काय आहे हे समजून घेऊया. 90च्या दशकामध्ये आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अक्षयने एंट्री केली. 1987 सालच्या हिमालय पुत्र या सिनेमामुळे पहिल्यांदा हे नाव सिल्वर स्क्रीनवर झळकलं. त्याच वर्षी प्रदर्शित झालेला बॉर्डर या सिनेमामुळे पहिल्यांदा अक्षयने फिल्मफेअरला गवसणी घातली. दिल चाहता है, हंगामा, हलचल अशा चित्रपटांमुळे त्याचा स्क्रीनवरचा वावर लोकांना आवडू लागला. 2008 साली प्रदर्शित झालेल्या अब्बास मस्तानच्या रेस सिनेमामुळे अक्षय खन्ना विलनची भूमिका किती चोखंदळपणे साकारू शकतो यावर शिक्कामोर्तब झाला. 2008 ते 2012 या कालावधीमध्ये अक्षयचं नाणं काही खास वाजलं नव्हतं. 2010 साली प्रदर्शित झालेल्या तीसमार खान या सिनेमावर समीक्षक अक्षरशः तुटून पडले होते. मात्र ऑस्करसाठी धडपडणाऱ्या अक्षयचं पात्र आतिश कपूर भाव खाऊन गेलं. तब्बल 1 दशकानंतर पुन्हा एकदा अक्षय खन्नाच्या अभिनयाची झलक रुपेरी पडद्यावर लोकांनी अनुभवली. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर पासून ते 2022 साली आलेल्या दृश्यम 2 पर्यंत वेगवेगळ्या भूमिकेतून तो लोकांच्या समोर येऊ लागला आणि अखेर 2025 साली छावा सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाला आणि अक्षयला औरंगजेबच्या भूमिकेत पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या. आणि आता हे वर्ष संपताना धुरंधर सिनेमामध्ये त्याने साकारलेल्या रहमान टकेत रणवीरपेक्षा भाव खाऊन गेलाय. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे. अक्षयने आतापर्यंत साकारलेल्या भूमिका निवडक पण प्रभावी होत्या. अत्यंत साध्या आणि सोप्या भूमिकेतून लोकांच्या मनावर छाप पडता येते हे त्याने आपल्या कौशल्यातून दाखवून दिलं. आपल्या खासगी आयुष्याचा पसारा जगासमोर न मांडता संयमाने व्यवहार केल्यामुळे त्याचं स्टारडॉम खऱ्या अर्थाने टिकून राहिलंय.